कंठे कौतुक म्हणे विराजित कंठे कौतुक म्हणे विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक तुमाने विराजित कंठिक तुमाने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर उच्चार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर उच्चार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतरा ध्यान आवडे निरंतरा ध्यान उच्चार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका माने माझे ती सर्व सुख तुका माने माझे ती सर्व सुख पायना त्रिमुख वडिने पायना त्रिमुख वडिने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर वाहिना त्रिमुख आवडीने वाहिना त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेच ज्ञान आवड निरंतर हेच ज्ञान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ज्ञान आवडे निरंतर येची ज्ञान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार थोडे फिट कर. हॅलो उभे असणारे पाहुणे बसून घ्या खाली. चप्पल बूट काढून ठेवा आणि खाली बसून घ्या. पाहुणे येतील तेव्हा कीर्तन झाल्यावर भेटतीलच तुम्हाला. तुम्ही बसा. सचिन हे पण लूज. पुढे केल्यावर लूज होतो का? ओके ठीक. हां ठीक. रामकृष्ण हे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे
रूप पाहता लोचनी दुःख झाले हो साजनी तुहा विठ्ठला वरवा वरवा तुहा विठ्ठला वरवा पक्षी अंगानी उतरते पक्षी अंगानी उतरते पक्षी अंगानी उतरते पक्षी अंगानी उतरते ते गुंतोनी राहते गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते पक्षी अंगानी उतरते अंगानी उतरते पक्षी अंगानी उतरते पक्षी अंगानी उतरते ते गुंतोनी राहते गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते तैसे असावे संसार ऐसे असावे संसार तैसे असावे संसार ऐसे
प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी दोरे प्राणाची दोरी दोरे प्राणाची दोरी दोरे प्राणाची दोरी दोरे प्राणाची दोरी शरणाई का जनार्दन शरणाई का जनार्दन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन कैसे असावे कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी दोरे प्रार्थनाची दोरी दोरे प्रार्थनाची दोरी दोरे प्रार्थनाची दोरी दोरे प्रार्थनाची दोरी रमार रमार रमाये रमार रमाये रमार पक्षी अंगणे उतरते 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 एक
असेल करून घ्या ना. नाही नाही म्हणजे ऐकू येत नाही ना मग या आवाजामध्ये, काही असेल नियोजन करून घ्या असं म्हणते मी. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी, वस्ती कर वस्त्याला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐशे असता भय कवन, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी. विठ्ठल विठ्ठल तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी. पांडुरंगा करू प्रथम जगननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंचनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सबिन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गभङ्गरञ्जितं, विशस्तु पापजात जातकारि वारि संयुतं, कृतांत धूत कालभूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे. त्वदम्बुलीन दीनमीन दिव्यसंप्रदायकं, कलोमलोकभारहारि सर्वतीर्थनायकं, सुमच्चकच्च नक्रचक्र चक्रवाक शर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्रयी जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं. जयांची किलिया स्मरण हो
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राप्त नाची जोडी प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा पैठण निवासी भगवंताचे भक्त भक्ती क्षेत्रामध्ये जे 5 तत्व आहेत त्या 5 तत्वांपैकी 5 गुणांपैकी शांती या गुणाने ज्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे असे शांती संपन्न असणारे श्री एकनाथ महाराजांचा मनुष्य जीवनाला साधनेविषयी मार्गक्रमण करताना जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जगण्याचा क्रम कसा असावा तो क्रम सांगणारा नाथ बाबांचा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल अभंग नाथ बाबांचा आहे. जीवनात आपण कसं जगावं हे सांगत असताना नाथ बाबांनी 4 चरणाचा अभंग रचलेला आहे. त्या 4 चरणांपैकी एका चरणामध्ये सिद्धांत दिलेला आहे. सिद्धांत पटण्याकरता दृष्टांत सांगावा लागतो. तो सिद्धांत आपल्याला पटावा याच्याकरता 2 चरणात दृष्टांत दिलेले आहेत आणि त्या 2 चरणाच्या दृष्टांताप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर संसारात आपल्याला फल काय ते एका चरणात सांगितलेले. असे 4 चरणाचं चिंतन वेगवेगळ्या प्रकारे मांडणारा नाथबाबांचा अभंग आहे विठ्ठल. त्या नाथबाबांचा अभंग आहे हा का त्या नाथबाबांच्या जीवनामध्ये काही विशेष गुण आहे. ते नाथबाबा आहेत का ज्यांचा संसार पण उत्कृष्ट आहे आणि त्यांचा परमार्थ पण उत्कृष्ट आहे. ते रोज त्यांच्या घरी पुरणपोळींचा स्वयंपाक आणि 36 वर्ष देवानं काम केलं हे सगळ्यांना माहिती. मला ते नाही सांगायचं. ते नाथबाबा आहे का ज्यांचा प्रपंच पण उत्कृष्ट आहे परमार्थ पण उत्कृष्ट आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे उत्कृष्ट प्रपंच कुणाला म्हणतात? कुणाचा? म्हणजे आपल्या दृष्टीनं खूप चांगला प्रपंच होत्या माणसाचा कोणत्या लक्षणावरून म्हणतो आपण? प्रपंच संसार उत्कृष्ट आहे असं कुणाविषयी म्हणतो आपण? मोठा बंगला आहे, गाडी आहे, मानपान आहे, उपभोगायला पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्तीला मापच नाही, रावणाला मागे पाडतील. आपल्या दृष्टीनं तो कोण आहे? उत्तम प्रापंचिक आहे. आणि आपल्या दृष्टीनं उत्तम परमार्थिक कोण आहे? म्हणजे खूप चांगला परमार्थ आहे बा त्या माणसाचा आपल्या दृष्टीनं. असा कोण आहे? आपली व्याख्या आहे रोज कीर्तन आहे ज्यांना, एकही दिवस घरी नाहीये, रोज स्टेटसला पत्रिका आहे, हे भले भले हारे गळ्यामध्ये, आता विठभरक महिला ते आता असं वरून डोक्यावरून त्या पाकळ्या आहे आणि ते वाजत गाजत हे खूप मोठा सोहळा. आपल्या दृष्टीनं तो कोण आहे? उत्तम पारमार्थिक. चूक चूक. आपण काय व्याख्या करतो याला किंमत नाहीये, याला महत्व नाहीये. शास्त्र काय व्याख्या करतंय याला महत्व आहे. शास्त्र उत्तम प्रापंचिक कुणाला म्हणतं आणि उत्तम पारमार्थिक कुणाला म्हणतंय? शास्त्र संत उत्तम पारमार्थिक त्याला म्हणतात परमार्थ करता करता ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे त्याला शास्त्र उत्तम पारमार्थिक म्हणतात. विठ्ठल मला जे पण बोलायचंय मी ते पुराव्या सकट बोलणार आहे, माझ्या मनाने काही बोलणार नाही. उत्तम पारमार्थिक शास्त्र त्याला म्हणताय ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे तो.
भगवद्गीता बोलते श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागास शांतीरनंतरम. ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे सोडून द्यायचं. ज्यानं त्याग केलेला आहे ज्याला वैराग्य निर्माण झालेलं आहे शास्त्र त्याला उत्तम पारमार्थिक म्हणतात. जो कशातच गुंतत नाही सोडून दिलेलं आहे वैराग्य ज्याला निर्माण झाले संसारातच राहून वैराग्य तो उत्तम पारमार्थिक आहे. आणि उत्तम प्रापंचिक कुणाला म्हणताय शास्त्र तो संसारातच आहे. पण संसारात राहता राहता त्याला संसाराविषयीची आसक्ती ज्याची संपलेली आहे संसारावरचं प्रेम ज्याचं संपलेलं आहे त्याला शास्त्र उत्तम प्रापंचिक म्हणताय. नवे नवे देवाला सुद्धा तोच आवडतो. संकल्पावी माया संसारात संसाराचे संकल्पावी माया हे हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराचे संकल्पावे माया संसाराचे संकल्पावे माया संसाराचे हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराचे संकल्पावे माया संसाराचे संकल्पावे माया संसाराचे. संकल्पावी माया संसाराची संसारावरची माया संसारावरचं प्रेम ज्यानं हातात पाणी घेऊन संकल्पासह ते प्रेम सोडून दिलेलं आहे. आसक्ती ज्याची संपलेली आहे तो उत्तम प्रापंचिक आणि तो देवालाही आवडतो. नाथ बाबा या गुणात बसत होते. संसारातच होते पण संसाराविषयीची आसक्ती नाथ बाबांना राहिलेली नव्हती. आणि त्याच संसारात राहून संसाराविषयी वैराग्य निर्माण झालेलं आहे म्हणून नाथ बाबा उत्तम प्रापंचिक पण आहे आणि उत्तम पारमार्थिक पण आहे. विठ्ठल पण आमचा प्रश्न आहे हो संसारातच राहायचं आणि संसाराविषयीचं प्रेम सोडून द्यायचं कसं जमल? संसारातून बाजूला निघून गेल्यावर संसारावरचं प्रेम कमी होईल कदाचित होऊ शकत. पण संसारातच राहायचं संसारातले माणसं डोळ्यासमोर आहे संसारातले विषय समोर आहे आणि कस काय संसार सोडता येईल कसं राहता येईल? मग काही संसारातलेच उदाहरणं शिकण्यासारखे. तुम्हाला नारळ माहिती? नारळ सगळ्यांच्या ओळखीचं आहे. नारळ दुकानदाराकडे ते नारळाचे पोतेच भरलेले असतात ते बाहेरच ठेवलेलं असतं. मीठ नारळाचं पोत बाहेरच असत. नारळामध्ये 3 प्रकार आहेत. काही काही नारळातले खोबरे इतके चिकट असतात काही काही खोबरे इतके चिकट असतात कवटीला सोडत नाही. आपण नारळ घेतलं आणि गेलो मंदिरामध्ये ते वाहिलं चांगलं निघालं. मग तिथं देवाला आपल्याला नारळ ठेवायचा असतो तुकडा काढायला जातो तो इतकं चिकट ते कवटीला सोडायला नको म्हणत. कोण? ते खोबरं आतलं काढणारे वैतागतात तसंच कवटीस ठेवता देवाला काय. घरी जायचं राहता त्याला 2-4 जण मंदिरात बसलेलेच राहतात त्याला वाटतं प्रसाद आहे न देता कसं जावं म्हणून तो त्या बसणाऱ्यांना प्रसाद देण्याचा प्रयत्न करतो. पण ते खोबरं इतकं चिकट कवटीला सोडत नाही ते तसंच कवटीस त्या लोकांना देतात खा. आता ते बसणारे काही काम नाही रात्री कामेच राहतात तर ते पण आपलं चावी काढतील ते खोबरं काढण्याचा प्रयत्न करतात निघत नाही. कपची खुपची पातात दगडाची त्याच्यानं काढून पाता नाही निघत.
त्यांना ज्यांना खायचंय ते खोबरं तेही वैतागून जातात. बराच वेळाचं ते म्हणतात मर्द जाऊ दे. तसंच कवटीसह खातात. इतकं चिकट दाताचे फाळच त्या खोबऱ्यावर उमटतात. इतकं चिकट. म्हणजे नारळातला एक प्रकार खोबरं चिकट कवटीला सोडत नाही. नारळातला दुसरा प्रकार, काही काही नारळ घेतले, गेलो मंदिरामध्ये देवाला वाहिला गेलो, सोललं, चांगलं नारळ वाहिलं, फोडलं, पण काही काही नारळ नासके असतात. काही काही नारळ कसे असतात? नासके असतात. आणि मग ते आपण फोडलं आणि ते पाहिल्यावर ते जरा खराब दिसलं तर ते आपण त्याला नासेल नाही म्हणत, आपण त्याला काय म्हणतो? पावलं. पावलं. आणि मग ते पावलेला काय करतो आपण? ते नारळ म्हणजे चांगलं निघालेलं घरी आणि पावलेलं देवा राहू दे तुला, म्हणजे जसं त्याला लयच नारळाचा आणि खोबऱ्याचा काळ गेलाय, ते पावलेलं त्याच्याजवळ ठेवून येतो आपण. नारळातला हा दुसरा प्रकार. काही काही नारळ नासके असतात, काही काही नारळातले खोबरे चिकट असतात. दोन प्रकार. पण त्याच नारळात एक तिसरा प्रकार असतो. काही काही नारळातले खोबरे इतके हुशार असतात, ते राहतात नारळातच, कवटीतच, पण त्यांनी कवटीत राहतानाच त्या कवटीला सोडून दिलेलं. काही काही नारळ घ्या तुम्ही, असं कानाजवळ घ्या, वाजवा, गुडगुड 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 वाजतं. म्हणजे काय? त्याच्यात खोबरं आहे, पण त्या खोबऱ्यानं काय केलेलं आहे? आतल्या कवटीला उगाच त्याला राहायचंय म्हणून राहत आहे त्याच्यात, नाही तर त्याला त्याची आवश्यकता नाही. त्यानं त्याच्यातच राहून त्याला काय दिलेलं आहे? सोडून दिलेलं आहे. बस या नारळाच्या तिसऱ्या प्रकारासारखं आपण संसारात राहायचं, संसारातच सोडायचं नाही, पण संसारावरची सगळी माया तिथे सोडून द्यायची. राहायचं म्हणून राहायचं, कर्म करायचं. विठ्ठल संसारातच का राहायचं? मग एवढा जर वैताग, संसाराविषयीच्या व्याख्या आलेला आहे महाराज. संसाराचा स्वभाव असा आहे, त्याच्यामध्ये आपण कितीही सुख शोधा, तो आपल्याला सुख कधीही देणार नाही. का बरं? संसाराविषयी प्रमाणच आलेलं आहे. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसाराकडून सुखाची अपेक्षा करणं चुकीचं, तो दुःखच देणार आहे. संसार असा आहे, फाटला पुढे शिवला का मागे फाटतच चालतो.
तो कधीच पूर्ण नाही होणार. म्हणूनच मग आम्हाला कंटाळा आला, त्याच्यापेक्षा सोडून गेलेलं बरं. तशी बी नाही जमत. आपल्याला संसार सोडता येणार नाही. या संसारातच राहावं लागणारे, आपली इच्छा असो वा नसो. का बरं मग संसार सोडायचा नाही? संतांनी कुठं सोडला? संत संसाराला घाबरून पळून गेले का? संसारातच राहून भगवंताची प्राप्ती संतांनी केली आहे. पण मग संत कश काय नाही घाबरले ना? आम्ही संसाराला काय घाबरतो? त्याचं कारण आहे. कारण हाच संसार आम्हाला दुःख देतो, पण हाच संसार संतांना दुःख देत नाही, विचलित करत नाही. का बरं? संसार बदलला का काय? अजिबात नाही. संसार आहे तोच आहे. मग का बरं आम्हाला दुःख आणि संतांना दुःख नाही? कळण्याकरता सांगते. एक प्रश्न विचारते तुम्हाला, जरा उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. तुम्हाला सापाची भीती वाटते का? सापाची महिला मंडळ भीती वाटते का? मला विलय वाटते बाई सापाची भीती. कोणाला आवडतो साप? आपल्याला सापाची काय वाटते? भीती वाटते. साप नको वाटते, घाबरतो आपण. पण गारुडी का गारुडी? गारुड्याचा संसारच सापावर आहे. तो सापाचा खेळ करतो आणि त्या सापाच्याच खेळावर त्याचा उदरनिर्वाह प्रपंच चाललेला आहे. मग का हो? आम्हाला त्या सापाची भीती वाटते, मग त्या गारुड्याला नाही सापाची भीती वाटत का? त्याला काय मराव वाटतं का? मग तो कस काय त्या सापाचा खेळ करतो? त्याला पण भीती आहे सापाची. मग तरी त्यानं साप का बरं पाळलेला आहे? तर असा पाळलेला आहे, त्याच्याकडे असा साप आहे का त्या सापाच्या तोंडामधले त्यानं 2 विषारी दात काढून टाकलेले. म्हणून त्या गारुड्याला सापाची भीती नाही. आणि आम्हाला भीती का बरं वाटते? आम्ही 2 विषारी दाता सकट साप पाळलाय, म्हणून आम्हाला सापाची भीती. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. संतांनी संसाराला पण साप म्हणलेलं आहे, संसाराला पण सर्प म्हटलेलं आहे. आणि संसारूपी सर्पाच्या तोंडातले 2 दात विषारी म्हणजे लोभ आणि मोह. हे दोन्ही दात संतांनी संसारूपी सर्पाच्या तोंडातले काढून टाकलेत, म्हणून त्यांना त्याची भीती नाही. आणि आम्ही लोभासह मोहासह हा संसार पाळलाय, म्हणून आम्हाला या संसाराची भीती आहे. विठ्ठल आम्हाला एवढा हा संसार दुःख देतोय. इच्छा असो वा नसो, संसार सोडता येणार नाही. आम्हाला संसारातच राहावं लागणार आहे. नागबाबा त्याचं उत्तर देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कैसे असावे संसार, 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 कैसे असावे संसार,
जो बरी प्राक्तनाची जोडी किंवा दोरी तैसे असावे संसारी. असावे संसारी, नसावे नाहीये. कोणत्याच प्रमाणात संसारात नसावं असं म्हटलेलं नाहीये. कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही संसार सोडून जा, अंगाला राख लावा, निघा. सगळ्यांनी सांगितलेलं आहे संसारात राहा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, संसारी असावे असोनी नसावे. संसारात राहायचंय आपल्याला, संसार सोडता येणार नाही. म्हणजे आपली इच्छा असो नाही तर नसो. का बरं? जो बरी प्राक्तनाची जोडी. प्राक्तन नाम प्रारब्ध. प्राक्तन शब्दाचा अर्थ काय? प्रारब्ध. संसार सोडता येणार नाही, इच्छा असो नाही तर नसो. कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या जोडीला आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंत आपली इच्छा असली तरी संसारातून आपण बाजूला नाही जाऊ शकत. आणि जरी गेलो आपलं प्रारब्ध इतकं विचित्र आहे, परत आपल्याला संसारात आणून उभं करत. मी पुराव्याने बोलणार आहे. आपल्याच इथलं उदाहरण आहे. ब्रह्मगिरीला दादा, माऊली, काका आणि मुक्ताई चौघ जण भावंड. यांच्या आई वडिलांचं नाव काय? महिला मंडळ सांगता येईल का तुम्हाला? माऊली ज्ञानोबरांचं, निवृत्तीनाथ महाराजांच्या आई वडिलांची नावं काय माहिती का? इथं राहतो आपण त्र्यंबकला, नाशिकला. काय सांगा ना मग. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब. दोघांचा विवाह झाला. कुणाचा? विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी आई साहेबांचा विवाह झाला. पण कोण जाणे, लग्न झाल्यावर विठ्ठलपंतांना वैराग्य निर्माण झालं. होतं कधी कधी पूर्वजन्माच्या पुण्याईनं. त्यांना लग्न झाल्यावर प्रपंच नको वाटू लागला. नुकताच लग्न झालंय, अजून संतती नाहीये, मुलं झालेले नाहीये, पण नको वाटला संसार. मग निघून जावं वाटलं या संसारातून. पण शास्त्र मर्यादा अशी सांगते, पती पत्नी आहे, कुणालाही प्रपंच सोडायचा असला तरी एकमेकाच्या परवानगीनं सोडावा लागतो. या नियमाप्रमाणे विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांना विचारू लागले, रुक्मिणी, मला नाही करमत ग या संसारात, नको वाटतंय मला, जाऊ का मी, संन्यास घेऊ का मी? आता कोणती बायको म्हणाल, लावा अंगाला राग, घाला भगवे कपडे, निघा, मी पाहून घेईल. कोण नाही म्हणणार असं. कश काय ती माऊली बिचारी परवानगी दिली. पण पंत हारले नाही, रोज हाच प्रश्न दिला. सकाळी उठलं काय, रुक्मिणी मी जाऊ, संन्यास घेऊ? आता रोज रोज तेच 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 तीच कुरकुर. वैताग येतो का नाही? एक दिवस वैतागून तिच्या तोंडातून निघाल, हा जा निघा, बस. तीच परवानगी मानली आणि विठ्ठलपंत निघून गेले. निघून गेल्यावर विचार केला, जर संसार सोडलेला आहे, संसारातले नाते सोडलेले, तर या देहाला संसारातलं नाव तरी कशाला पाहिजे? ते नाव पण टाकून दिलं, दुसरं नवीन नाव ठेवलं स्वतःने, स्वतःच चैतन्य. विठ्ठलपंत नाव टाकून दिलं, स्वतःलाच काय नाव ठेवून घेतलं? चैतन्य. आणि सगळी पृथ्वी प्रदक्षिणा केली, काशीला एका साधूच्या आश्रमात जाऊन राहू लागले. नामानंद स्वामी त्यांचं नाव. तिथं राहू लागले. मस्त चालली पूजा अर्चा. चांगला शिष्य भेटलेला आश्रमाकडे लक्ष द्यायला म्हणून स्वामीजींनी पण प्रदक्षिणा तीर्थक्षेत्राची यात्रा करण्याचं ठरवलं. चैतन्याच्या भरोश्यावर आश्रम ठेवला आणि स्वामीजी तीर्थयात्रेला निघाले.
आता पूर्वीची तीर्थयात्रा पायीच असायची. तीर्थयात्रा ही पायीच करावी, अतिशय पुण्य मिळत. पण आता तुमचे गुडघे चांगले नाही राहिले, त्यामुळे तुम्ही गाडीने करतात. गाडीनं कुठे यात्रा असते का? ती भ्रमंती असते, सहल असते. तीर्थयात्रा पायीच असते. असं द्या, जसं आहे तसं, पण करा. आणि मग पायी पायी निघाल. तीर्थयात्रा करत 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 स्वामीजी आळंदीला आले. लक्षात घ्या माझा मुद्दा. आळंदीला आले. विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांचं लग्न झालंय. लग्न झाल्यावर लगेच संन्यास घेतलेला आहे. अजून मुलं झालेले नाहीये, म्हणून आळंदीला माऊलींचं मंदिर नाही, फक्त सिद्धेश्वराचं मंदिर आहे. मी तेव्हाचा प्रसंग सांगते, जेव्हा माऊलींचं मंदिर नव्हतं तेव्हाच. आणि कशासाठी सांगते? इच्छा असो ना नसो, संसार सोडला तरी परत संसार उभा करतो तिथं आपल्याला प्रारब्ध. आले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथंच पारावर बसले स्वामीजी. आता पूर्वी नियम असा होता, पूर्वी जुने लोक नदीचंच पाणी प्यायचे. सगळे व्यवहार नदीच्या पाण्याबरोबर होते. मग त्या नियमाप्रमाणे आळंदीतल्या स्त्रिया सकाळी झोपेतून उठल्या, झाड झोड सडा रांगोळी त्यांचं झालं, हंडा उचलायचा, इंद्रायणीवर यायचं, स्वतः स्नान करायचं, वल्ल्या वस्त्रांनीशी हंडा भरायचा, सिद्धेश्वराच्या मंदिरात यायचं, सिद्धेश्वराला स्नान घालायचं, प्रदक्षिणा दर्शन घ्यायचं, पुन्हा इंद्रायणीवर जायचं, हंडा भरायचा आणि मग घरी जायचं. रोजचा नियम. तो नियम रुक्मिणी आईसाहेब पण पाळत होत्या. त्या पण आल्या, स्नान केलं, वल्ल्या वस्त्रांनीशी हंडा भरला, सिद्धेश्वराच्या मंदिरात आल्या, सिद्धेश्वराला स्नान घातलं. प्रदक्षिणा करताना हा साधू दिसला. प्रत्येक स्त्री येऊ लागली, त्या साधू महात्म्याच्या पाया पडू लागली. आईसाहेब पण पाया पडल्या आणि पाया पडल्यावर स्वामीजींनी साधूने तिला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? सौभाग्यवती भव आणि पुत्रवती भव. नमस्कार केला, बाजूला झाली, हात जोडले, खाली मान घालून साधूंच्या बाजूला उभी राहिली. बाबाजी, तुम्हाला काही विचारायचंय? बोला ना बाई. तुम्ही मला आता आशीर्वाद दिले 2, हो, खरे होतील ना? माझा आशीर्वाद आहे, खोटा नाही होणार. नाही का विचारलं मी असं? त्यातला एक आशीर्वाद खरा आहे, पण एका आशीर्वादाविषयी शंका आहे म्हणून विचार. म्हणजे सौभाग्यवती भव हे खरंय, मी सौभाग्यवती आहे, बरोबर आहे, मग अडचण काय? पण पुत्रवती भव हा जो आशीर्वाद आहे, हा पुढच्या जन्मासाठी दिलाय का तुम्ही? नाही. आता आशीर्वाद दिला म्हणजे ह्याच जन्मातला दिला, ते शक्य नाही. स्वामीजी, तो आशीर्वाद खरा नाही होणार म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. का नाही खरा होणार? तू जरा सौभाग्यवती आहे, तुझे पती जरा जिवंत आहे, मग पुत्रवती का नाही होणार तू? खरंय तुमचं स्वामीजी, पुत्रवती होण्याकरता नुसता पती जिवंत असून नाही ना चालत. पती संसारात सोबत असला तर पुत्रवती होईल ना. माझे पती जिवंत आहेत पण माझ्या सोबत संसारात नाहीये, म्हणून मी विचारलं पुत्रवती कसं? मी आशीर्वाद दिलाय म्हणजे तू याच जन्मात पुत्रवती होशील. पती नाही तरी होईल. काय झालं तुझं? कुठे गेले तुझे पती? मग तिनं सगळा घडलेला इतिहास स्वामीजींना सांगितलं. काय तुझ्या पतीचं नाव, कसे दिसतात ते, काय काय चिन्ह आहे, हिनं सगळे चिन्ह लक्षणं स्वामीजींना सांगितले. ते चिन्ह ते लक्षणं ऐकताना स्वामीजींच्या लक्षात आश्रमातला चैतन्य आला. तो तर नाही, हे सगळे लक्षण तर त्याच्याशी जुळत आहेत. पण तपास करण्याच्या आधी या बाईला शब्द नको द्यायला. बाई, तुझे पती येतील, तू पुत्रवती होशील. तीर्थयात्रा संपून स्वामीजी परत आश्रमात गेले. चैतन्य त्याच्या नादात आहे. स्वामीजी चैतन्याचं निरीक्षण करतायत, लक्षण तर तेच आहे त्या बाईनं सांगितलेलं. पण हाच एका नाही ओळखायचा कसा? मग स्वामीजींनी एक प्रयोग केला.
चैतन्य त्यांच्या नादात होते, गाईला चारा घालत होते. त्यांची पाठ स्वामीजींकडे होती. आणि काहीच चिन्ह न दाखवता, आठवण न देता, त्यांच्या नादात असताना स्वामीजींनी पटकन आवाज दिला, विठ्ठल पंत, विठ्ठल पंत. ऐकल्यावर यांनी लगेच तोंड फिरवलं माग, तूच विठ्ठल पंत. आपली झालेली चूक लक्षात आली, परत गाईकडे तोंड केलं, विठ्ठल पंत. आता नाही पाठ फिरवली, आता नाही तोंड केलंय का, सावध झाले होते. स्वामीजी म्हणले, तूच विठ्ठल पंत आहे, खोटं नाव धरून करून आश्रमात आलेला आहे, तू ब्रह्मचारी नाही, ग्रहस्थाश्रमी पत्नी, तुला क्षमा मागितली. चुकलं माझं, आधी तर कबूल केलंच नाही, पण गुरुजी बोलल्यावर कबूल केलं. बरोबर, तू पत्नीला सोडून, प्रपंच सोडून संन्यासी बनलेला आश्रमात आला. गुरुजी माझं मन नाही लागत, म्हणून मी प्रपंच सोडलेला आहे. तिच्या परवानगीशिवाय नाही. तिला विचारलं होतं मी, जाऊ का, ती म्हणली जा एकदाची. मग ती काय परवानगी झाली? तू परवानगी म्हणली आणि निघून आला. माझी आज्ञा आहे परत संसारात जा. नाही गुरुजी, आज्ञा आहे माझी, जा. विठ्ठल पंतांना परत संसारात यावं लागलं. संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसारात गेले. मग 4 मुलं झालेत, निवृत्तीनाथ दादा, माऊली, सोपन काका, मुक्ताई. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, विठ्ठल पंतांनी त्यांच्या मनाने प्रपंच सोडला होता का नव्हता? सोडला होता. पण प्रारब्ध इतकं विचित्र आहे का या प्रारब्धाने विठ्ठल पंतांना सोडलेल्या संसारात पुन्हा आणून उभं केलं. इच्छा असो वा नसो संसार सोडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल का सोडता येत नाही? जोवरी प्रार्थनाची जोडी, आपल्या जोडीला जोपर्यंत प्रार्थना आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत प्रपंच सोडता नाही येणार. प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत प्रपंच करावा लागणार आहे. प्रारब्ध संपलं मग कोणी थांब म्हणलं तरी नाही थांबता येत, इथं जावं लागतं मग आपल्याला प्रपंच सोडून. ठीक आहे नाथ बाबा, आम्हाला कळालं, आता प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत आम्हाला इथं राहायचंय. पण तुम्ही तर मग सांगितलं संसार असा आहे का तो चटके देतो, दुःख देतो. मग आम्हाला संसाराची आसक्ती संपून इथं राहायचंय. पण राहायचं कसं ते तर आम्हाला सांगा. मग कसं राहावं हे कळण्याकरता नाथ बाबांनी एक दृष्टांत दिला अभंगाच्या पहिल्याच्या. पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, कैसे आसा वेसा
गुंतवणी राहते. संसार सोडता येणार नाही जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे. संसारात राहावं लागणार आहे, पण राहायचं कसं, कुणासारखं. उदाहरण आपल्याला कळावं याच्याकरता नाथबाबांनी आपल्याला एक दृष्टांत दिलाय. कुणाचा? पक्षाचं उदाहरण दिलं. ते पक्षी जसे राहतात ना तसं आपण इथं राहायचं. कुणाचं उदाहरण दिलं? पक्षाचं. कुणाला कळावं म्हणून? कोणाला कळण्याकरता उदाहरण दिलंय? आपल्याला. म्हणजे माणसाला कळण्याकरता उदाहरण कुणाचं? काय आश्चर्य आहे ना. म्हणजे ज्यांना बुद्धी आहे त्यांना कळण्याकरता उदाहरण कुणाचं? ज्यांना बुद्धी नाही त्यांचं. काय आश्चर्य आहे. पक्षाचं उदाहरण दिलंय नाथबाबांनी. का बरं दिलं असेल? पक्षामध्ये आपल्यामध्ये निरीक्षण केल्यावर नाथबाबांच्या लक्षात आलं असेल माणसांपेक्षा हे बरे. कावळे, चिमणी, पाखरं ते बरे. का बरोबर आहे? का पक्षाचं उदाहरण दिलं? ऐका. पक्षी अंगणी उतरती. हे जे पंखावाले पक्षी असते, चिमण्या, कावळे, कबूतर, पंखावाले पक्षी, हे अंगणात येतात. पक्षी अंगणात येतात कशा करता? पक्षी आपल्या अंगणात कशा करता येतात? काहीतरी खायला येतात ना. बर, कुणाच्या अंगणात येतात? कुणाच्या बी नाही येत. ज्यांच्या अंगणात त्यांना टिपायला दाणे, खायला काहीतरी आहे, त्यांच्याच दारात, त्यांच्याच अंगणात पक्षी उतरतात. कुणाच्या पण नाही. जिथं खायला आहे तिथंच येतात. त्या पक्षाशी आपल्याला आपला संदर्भ जुळायचा आहे. आपण पण सगळे पक्षीच आहोत. आपण पण इथं मृत्यू लोकाच्या अंगणात उतरलेलो आहे. लांबून आलेलो आहे आपण. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. दुरून आलोय आपण, लांबून आलेलो आहे. खूप जन्म फिरत फिरत इथं आलेलो आहे. मृत्यू लोकाच्या अंगणात आलो. जसं त्या पक्षाला कोणत्या अंगणात जायचं माहित नसतं, जिथं दाणे तिथं ते जातं, तसं आपल्याला कुठं जन्म घ्यायचा माहित नसतं. आपल्या हातात नाही ते, प्रारब्धावर अवलंबून आहे. आपण कोणत्या देशात जन्म घ्यावा आपल्या हातात नाहीये. आपण कोणत्या कुळात जन्म घ्यावा आपल्या हातात नाहीये. आपण कोणत्या धर्मात जन्म घ्यावा आपल्या हातात नाहीये. आपले आई बाप कोण असावे आपल्या हातात नाहीये. बहीण भाऊ कोण असावे, आपली पत्नी, आपला पती कोण असावा आपल्या हातात नाहीये. मग जिथं आपल्या प्रारब्धाचे दाणे पडलेले असतात तिथं आपल्याला जावं लागतं. तिथं आपला जन्म होतो. तसं या मृत्यू लोकाच्या अंगणात वैकुंठवासी सौभाग्यवती मीनाबाई नावाची एक चिमणी, एक पक्षी मृत्यू लोकाच्या अंगणात उडत आली. त्या माऊलीचं माहेर कुठलं? रोईल. तिकडचं काय आडनाव? शिरसाट. मीनाबाई नावाची पक्षी मृत्यू लोकात रोहिले गावात शिरसाट परिवाराच्या अंगणात उडत आली. का बरं? प्रारब्धाचे दाणे तिथंच होते तिचे, म्हणून तिथं आली. तिच्या प्रारब्धात जेवढे दाणे टिपायचे होते तेवढे तिनं दाणे शिरसाट परिवाराच्या अंगणात टिपले. तिथलं प्रारब्ध तिचं संपलं. मग ही चिमणी तिथून उडाली आणि माडसांगवी गावात भालेराव कुटुंबाच्या अंगणात उडत आली. का? आता पुढचे प्रारब्धाचे दाणे तिथं टिपायचे होते तिला, तिथं शिल्लक होते म्हणून आली. मग तिथं तिनं हा सगळा प्रपंच फुलवला. कुटुंब आहे, पती आहे, सासू सासरे असतील, खूप कष्ट केले असेल. मग तिला 3 मुलं, मोठा असा परिवार तिचा फुलला. प्रारब्धाचे दाणे तोपर्यंत ती इथं राहिली. आता त्या अंगणातले प्रारब्धाचे दाणे संपले तिचे.
प्रारब्ध संपल्यावर इथं राहता नाही येत. मग जिथून आलो तिथं आपल्याला उडून जावं लागतं. आणि ते प्रारब्धाचे दाणे या कुटुंबातले संपले आणि ही पक्षी इथून उडून गेले. विठ्ठल विठ्ठल. का पक्षाचं उदाहरण दिलं? काय शिकायचंय आम्हाला त्या पक्षाकडून? असं शिकायचंय, पक्षी अंगणात उतरतात, कोणाकडे यायचं माहित नाही, पण जिथं दाणे तिथं येतात. आणि पक्षी त्या अंगणात येतात आणि तिथले दाणे टिपतात, चोचीनं खातात. बर, किती दाणे खातात ते पक्षी? किती? पोट भरल इतका खातात. आणि मग त्यांचं पोट भरल्यावर मग काय करतात? ते असं चोचीमध्ये भरून घेतात का? बाई घरट्यात जाते, पोर आहे माझ्या घरी, ते काय खातील काही माहित नाही, रोज रोज यायचं, तांगड्या दुखून जात्या तिथे येऊ 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 दाणे टिपायला. त्याच्यापेक्षा 7-8-10 दिवसाचं, वर्ष 2 वर्षाचं कुठीत साचून ठेवते. अशी म्हणते चिमणी, असे म्हणतात पक्षी. का बरं नाही म्हणत? कारण पक्ष्यांना उद्याची चिंता नाही. का बरं नाही? ते पक्षी म्हणे, आम्हाला एक म्हण माहिती आहे. कोणती? म्हणे, बाई ज्यानं चोच बनवली त्यानं आम्हाला चाराय बनवायला, मग आम्ही काय उद्याची काळजी करू? तो ठरवेल उद्या कुठे जायचं खायला. आम्हाला उद्याची काळजी नाही, आमचा सगळा भरोसा त्याच्यावर आहे. कोण म्हणतंय? ती चिमणी ते पक्षी. आपलं माझं कसं होईल ही नाही काळजी, पोरांचं कसं होईल, सुनांचं कसं होईल, नातू काय त्यांना पुढं काय, अजून बहिणीच्या पोराचं लग्न व्हायना, त्या भावाच्या पुरीचं व्हायना. आपल्याला साऱ्या दुनियाची काळजी, सगळ्यांकरता आपण आपल्या आयुष्यातला वेळ खर्च करतो. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हीच नाही, तुमच्याबरोबर मी पण. आपण ज्यांच्याकरता आपल्या आयुष्यातला वेळ खर्च करतोय, मृत्यूच्या प्रसंगी ते आपल्या सोबत येणार आहेत का? आपलं जाऊ द्या, या माऊलीचं उदाहरण घ्या, मीनाताईंचं. तिनं सगळ्यांकरता आपल्या आयुष्यातला वेळ खर्च केला. आता कोण कोण गेलं तिच्या बरोबर? सगळा पुढचा प्रवास, आज श्राद्ध आहे तिचं, 1 वर्षापासून ती एकटीच प्रवास करते. का नाही दया आली? का नाही गेलो आपण तिच्या सोबत? नाही जाता येत. ज्याचं मड त्यालाच उचलावं लागतं, ज्याला त्याला जावं लागतं. मग सावधान, इथून मागचे जे जे गेले त्यांचा आदर्श डोळा पुढे ठेवा. त्यांनी आपल्या करता एवढा वेळ खर्च केला, पण आपण त्यांच्या सोबत गेलो नाही. आता आपण ज्यांच्या करता वेळ खर्च करणारे तेही आपल्या सोबत येणार. म्हणून स्वार्थी बना असं नाही म्हणणार मी, पण दिवसभरातले 24 तास जर दुसऱ्या करता खर्च करत असाल तर त्याच्यातले 10 मिनिटं स्वतः करता जगायला शिका. विठ्ठल ते पक्षी उद्याची काळजी करत नाही, दुसऱ्याची चिंता करत नाही. का बरं? ते म्हणे, आम्ही नाथबाबाचा हरिपाठ वाचलेला आहे, आमचा पाठ आहे, आम्हाला माहिती आहे नाथबाबांनी काय सांगितलेलं आहे हरिपाठात. तुझी चिंता सर्व सर्व आहे तुझे चिंता त्यासे, सर्व आहे तुझे चिंता. हे आवडीने भावे हरे नाम घेते, तुझे चिंता त्यासे सर्व आहे, तुझे चिंता त्यासे सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेते, तुझे चिंता त्यागे सर्व आहे, तुझे चिंता त्यागे सर्व आहे. नाथबाबा म्हणतात, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आपली सगळी काळजी त्याला आहे. पण आपण उगाचच आपली काळजी करतो, आणि आपल्या काळजी करण्याने काय होणार आहे? जेवायचं तेच होणार आहे.
आपण काळजी करून आपल्यात बदल होणार नाहीये. प्रारब्धानं जे करायचं तेच होणार आहे. पण जर देवानं आपली काळजी केली तर आपलं प्रारब्ध बदलू शकतं. सुदाम देवांनी स्वतःची किती काळजी केली, काही बदल झाला का? गरिबीतच जीवन जगावं लागलं ना. पण त्यांची काळजी जेव्हा भगवंतानं केली, महाराज सोन्याची नगरी दिली. आपल्या काळजीनं आपल्या चिंतन काहीच होणार नाही. देवानं चिंता करावी असं जीवन आपण जगावं. म्हणजे काय करावं तर आवडीने भावे हरिनाम घेसी. आपण फक्त त्याचं चिंतन करावं, बाकी काहीच करायचं नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. का बरं? पती लक्ष्मीचा जाणत असे, तो हजारो डोळ्यांनी आपल्याकडे पाहतोय. काळजी त्याला आपली. जसं आई वडिलांना मुलांची काळजी असतेच ना, तसा भगवान हा मायबाप आहे आपला. तसं भगवद्गीताच बोलते, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. तो आपला पिता पण आहे आणि आपली माता पण आहे. मग जर तो आपला आई बाप आहे तर आपली काळजी करणं त्याची जबाबदारी ना महाराज. द्या त्याच्यावर सोडून, आपण फक्त त्याची शरणागती करा, त्याचं चिंतन करा. प्रारब्धानुसार जे व्हायचं तो ते करणार आहे. म्हणून ते पक्षी सगळी काळजी देवावर वाहून देतात, स्वतः काहीच करत नाही. काय आश्चर्य आहे ना. पक्ष्यांना बुद्धी नाही तरी त्यांचा देवावर विश्वास आहे, तरी त्यांनी देवावर सोडून दिलेले. त्यांना बुद्धी नाहीये तरी, आणि आपल्याला बुद्धी आहे, मानव आहे, कष्ट करतोय, तरी आपण देवावर सोपवायला तयार नाही. आपण देवावर सोडतो, पण काय सोडतो माहिती का? काय सोडतो माहिती का? खरं तर असं आहे, संसार करावा लागत नाही, तो प्रारब्धाने होतो. आणि परमार्थ प्रारब्धाने नाही होत, तो आपल्याला करावा लागतो. कसं काय पटवून देईल ना मी तुम्हाला. आता आपण सगळे इथं आलेलो आहे, सगळेच काम उरकलेले नाही, घरचे आपले काम शिल्लक आहेत. आपण इकडं आलो तर आपले काम राहणार आहे का? घरचे तुमचे शेतीचे होणारच आहे. आता आपल्याला सगळ्यांना जेवायला आपल्या घरी जायचंय, सगळा स्वयंपाक नाही करून आले मी, वेळ नव्हता माझ्याकडे तेवढा. मी रात्री पैठण लावते कीर्तनाला, 2:30 वाजलेत मला यायला. मी फक्त यांच्या वाटाच्या पोळ्या करून आले. पण मग माझ्या वाचून काम राहणार आहे का? घरी आमच्या वहिनीला बोलवले, ती भाजी भात करणार आहे. संसारातले काम राहतात का? आपण नसलो तरी. बरं मला सांगा, आता हे तर जाऊ द्या जिवंत उदाहरण. आता तुमची आई गेली, या कुटुंबाची माऊली गेली, ती गेली तर आता पुढचे काम राहणार आहे का? आपण गेलो तरी राहणार आहे का? संसार थांबत नाही, तो प्रारब्धाने चालतो. पण परमार्थ करावा लागतो महाराज. का असं आहे? ओ टाइमच नाही हो मला, इतके काम चालू आहे, फराळ करायलाच वेळ नाही. तर मग एक काम करता का, माझ्या वाटेची एकादशी तुम्ही करता का? आणि मग त्याचं पुण्य माझ्या खात्यावर ट्रान्सफर करा फोन पेनी. होतं का असं? परमार्थ ज्याची त्याला करावा लागतो. आणि संसार केला नाही तरी तो प्रारब्धाने आपोआप चालतो. म्हणून पक्ष्यांना माहिती आमचा प्रपंच, उद्याची खाण्याची काळजी दिला त्याच्यावर सोपवून, तो करेल उद्याची काळजी. पण आम्ही उलट केलंय, आम्ही संसार घेतलाय आपल्या माथी आणि परमार्थ दिलाय देवावर सोपवून. अहो सहज माणसं म्हणतात, बाया म्हणतात, हो चला ना वारीला. अहो लय आवड आहे मला वारीला यायची, पण काय करावं बाई, देव बोलविल तेव्हा येऊ. म्हणजे कोणावर सोपवलं तुम्ही? तुम्हाला नाही आवड, मुळात तुम्हालाच नाही, त्याचं नाव कशाला पुढं करता? आणि संसारामध्ये हो चला ना वारीला. अहो आले असते, पण काय करावं बाई, पोरांचं पाहिलं घरी कोणी नाही. म्हणजे संसाराची सगळी जबाबदारी आपण घेतलीये आणि परमार्थ देवावर ढकलून दिलाय. असं नाही चालत. परमार्थ आपल्याला करायचा आणि संसार त्याच्यावर ढकला. प्रमाण आहेत तुकोबरायांचे, विठ्ठल विठ्ठल वाहू हा संसार देवापायी. काय त्याच चरण?
हा? घालू तयावर तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. तू का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. नारायण. कशाचा भार? संसाराचा भार त्याच्यावर घातला. तो आपाप आपला प्रपंच नेटाला नेतो, तीराला लावतो. पण आम्ही संसार त्याच्यावर नाही सोपवला, आम्ही घेतलाय आमच्या बोकांडी आणि परमार्थ त्याच्याकडे सोपून दिलाय. आपला परमार्थ तो करायला काय आपला गडी नाहीये. विठ्ठल विठ्ठल. पक्ष्यांसारखं द्या त्याच्यावर सोपून. पक्षी स्वतःची काळजी करत नाही, पहिला गुण. बर, दुसरा गुण, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. पक्षी दाणे खातात, पण मग असे 7-8-10 पक्षी आले का त्या अंगणातले चिव 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 करतात. काही काही घरातले माणसं, म्हातारी माणसं आजारी राहतात, त्यांना डिस्टर्ब नको वाटतं, शांतता पाहिजे. मग आपल्या आजोबांना लय तकलीफ होती वय चिव चिव चिव, म्हणून मग तो घरमालक हुसकून देतो त्या पक्ष्यांना. मग आता ते पक्ष्यांना हुसकून दिल्यावर पक्षी उडून जातात. मग दुसऱ्या दिवशी काय करतात ते असा ग्रुप तयार करतात. एक लय खडूस येतो घरमालक, लय राग आला आपल्याला काल त्याचा, त्यानं हुसकून दिलं काल आपल्याला त्याच्या अंगणातून, अजिबात त्याच्या दारात पाय ठेवणार नाही मी आता. म्हणतात का पक्षी असे? त्यांना राग नाही येत. आमचं पत्रिकेत नाव नसलं तरी मी मंडपात नाही पाय ठेवायचं तर नका का चाल म्हणताय ना आम्हाला. केवढा राग आम्हाला. पक्षाकडनं हे शिकण्यासारखं आहे, पक्षी रागवत नाही, पक्षाला राग येत नाही, पक्षी मनावर घेत नाही. आणि तिसरं, पक्षी अंगणात आल्यावर गुंतत नाही. खाऊन घेतलं की एकतर पहिली गोष्ट, आपल्याकडे कोणता अवगुण दिसला नाथ बाबांना म्हणून पक्षाचं उदाहरण द्यावं लागलं. एक, आपण स्वतःची काळजी आपण करतो, आपला देवावर विश्वास नाही, चिंता करतो, हे नाथ बाबांना आवडलं नाही. एक. दुसरं, आपल्याला राग येतो, कोणी हुसकून दिलं तरी पुन्हा दारात जात नाही, पक्षी तसे नाही, हा दुसरा अवगुण आपल्याला दिसला. आणि तिसरा गुण, पक्षी गुंतत नाही, आपण गुंततो, म्हणून पक्षाचं उदाहरण आपल्याला कळावं म्हणून दिलं. विठ्ठल पक्षी अंगणी उतरती. पण एकदा काय झालं, नाथ बाबांच्या लक्षात आलं, अभंगात त्यांनी दुसरं पण उदाहरण दिलेलं आहे कसं जगावं. मग पक्षाचं उदाहरण दिल्यावर पुन्हा दुसरं उदाहरण द्यायची काय गरज होती नाथ बाबांना? का बरं दिलं माहिती? त्यांना एक खटकलं थोडं. काय खटकलं? त्या पक्षाची स्तुती करता करता कधी कधी काय होतं, लय कौतुक केलं का असे लोक झाडावर जातात. त्या पक्ष्यांचं तसंच झालं. लय पक्षी पक्षी पक्षी, नाथ बाबांनी डोक्यावर उचलून घेतलं. त्या पक्ष्यांकडनं एक गोष्ट नाथ बाबांना दिसते. काय झालं, एकदा पक्षी खाली आले आणि ते दाणे खाऊ लागले. त्याच्यातला एक पक्षी लय हुशार, त्यानं बाकीच्यांना सांगितलं. ते म्हणे, अरे ते चांगली मजा आहे, घरमालक काही शुकशुक करत नाही, हुसकून देत नाही, इथंच खायचं. झाडाला त्यानं ते पाण्याचे डबे बांधून ठेवलेले, इथंच पाणी प्यायचं. आणि मस्त असं डेरेदार झाडे, इथं सावली पण आहे, मग इथंच आपण राहू. काय रोज रोज यायचं जायचं, अप डाऊन करायचं, पर तांगड्या दुखून जात्या, पंख दुखून जातात, कशाला जाय करता, चांगले लोक आहे नाही, काही तर राहिलं अडचण आहे. तर काही काही पक्षी तिथंच राहिले, म्हणजे उडून जायचे हे ते विसरून गेले. तिथंच घरटे केले आणि तिथंच राहिले. नाथबाबांनी पाहिलं, अरे 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 चुकीचं काम झालंय. उडून जाणं यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, कर्तव्य आहे. पण हे उडून न जाता इथंच गुंतले, तो गुण नाथबाबांना आवडला नाही. म्हणून नाथबाबांनी आता कुणासारखं जगा आपल्याला पटण्याकरता दुसरं उदाहरण दिलं, अभंगाचं तिसरं चरण.
हार घालण्यासाठी मथुराबाई, पुंजाबाई आणि करुणा तिन्ही महिलांनी या पुढं. मथुराबाई, पुंजाबाई आणि करुणा तीन महिला या हार घालण्यासाठी. विठोबा रखुमाई, 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 तुम्ही टोपी घाला, आम्ही सांगतो तसं करा. ते राहू द्या, ते नंतर करा. हो, ते नंतर राहू द्या, ते उपरणे नंतर द्या. तुम्ही आता टोपी घाला आणि विण्याला हार घाला, बुक्का लावा आणि हार घाला आणि बसून घ्या. बुक्का लावा, द्या ताट घ्या आणि विण्याला हार घाला. तो विण्याला घाला आणि हा त्या बाबांना घाला. दुसरं उदाहरण दिलं नाथ बाबांनी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. कसं असावं संसारामध्ये आपण? एखादा पांथस्थ आहे, वाट सरू आहे, यात्रे करू आहे. मी मगा सांगितलं ना का तीर्थयात्रा पायी करायची पूर्वी आणि केली पाहिजे. असा एक यात्रा करू, एक पांथस्थ आहे, पायी पायी तीर्थयात्रेला निघालेला आहे. आता तीर्थयात्रेला जायचं म्हणजे मग जीवन आवश्यक वस्तू सगळ्या सोबत घ्याव्या लागतात. अन्न जरी सोबत नाही घेतलं पण मग जेवणाचं ताट, तांब्या, घालायचे कपडे, अंथरूण पांघरून, ही सगळी वळकुटी तर सोबत घ्यावी लागते का नाही प्रवास करायचा म्हटलं तरी. बाकीचं जरी नाही तरी मग या आवश्यक वस्तू त्या तर घेतल्याच पाहिजे. असा एक पंथस्थ आहे, पायी पायी तीर्थयात्रेला निघालेला आहे. जेवढ्या वस्तू लागणार आहे तेवढ्या त्यांनी सोबत घेतलेल्या आहेत. का बरं घ्यायच्या? अन्न नवीन मिळतं पण ह्या वस्तू काही काही ठिकाणी उपलब्ध होत नाही, म्हणून त्या सोबत तीर्थयात्रेला घेतल्या. आणि तो पायी 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 निघालेला. दिवसभर चालायचा आणि संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, जे गाव असो, वस्ती असो, काही असो, तिथं थांबून घ्यायचं. ओळख असो नाही तर नसो, तीर्थयात्रेला निघालेला आहे. असाच तो एका गावात गेला. काय तिथं ओळखीचे नाही, नातलग नाही, कोणी नाही, काय नाही. बसला तिथं स्टँडवर. आता संध्याकाळ झालं, त्याला मुक्कामी राहायचंय पण राहायचं कुठं असा प्रश्न त्याच्या पुढे रोजच असायचा. तिथं बसलेला आहे तर मग कुणीतरी वारकरी आला, त्यानं याची अवस्था पाहिली आणि त्याच्या लक्षात आला कुणीतरी पांथस्थ वाट सरोई वारकरी यात्रे करू. तर जवळ गेला, म्हणे जय हरी जय हरी. आणि कुठे जायचंय? मी यात्रे करू आहे, पायी 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 तीर्थयात्रा करतोय, संध्याकाळ झाली म्हणून आपल्या गावात थांबलेलो आहे, तर माझी राहण्याची कुठं व्यवस्था होईल का? त्या गावातल्या वारकऱ्यांना ऐकलं आणि त्याला दया आली. तर म्हणे तीर्थयात्रे करू माणूस आहे, वारकरी आहे, न्यावा का नो याला आपल्या घरी? पण परत विचारायला नको, वारकऱ्याच्या यात्रेकरूच्या रूपामध्ये एखादा चोरटान भामटा असला तर घरी नेण्यापेक्षा याला इथंच थांब. ते म्हणे असं करा, नेला असतं घरी पण माझा मळा लई लांब आहे, मी तर तुमची गावात व्यवस्था करतो. आमच्या गावात मंदिर आहे, मंदिरासमोर मोठा सभा मंडप आहे, 1-2 रूम बांधलेला आहे, तिथं तुमची व्यवस्था करतो, काय अडचण नाही. म्हणले चालेल, पण थोडा वेळ द्या मला, भजनी मंडळाकडे चावी मी घेऊन येतो. तो भजनी मंडळाकडे गेला, त्यांना सगळं सांगितलं, त्यांनी पण ऐकलं, चावी दिली, हा आला, ते रूम वगैरे उघडून दिले. म्हणले बाबा तुम्ही इथं राहा, धन्यवाद. म्हणले तुमच्या जेवणाचं काय? ते म्हणे काय नाही, जागा भेटली झोपायला हेच खूप झालं, राहील मी तसाच. ते म्हणे असं नाही, तुम्ही आमच्या गावात आलेले यात्रे करू उपाशी कसे राहता, मी माझ्या मळ्यातून तुम्हाला भाकर भाजी घेऊन येतो. म्हणजे पोटा पाण्याची पण व्यवस्था झाली. बरं झालं. तो घरी गेला, 2 भाकरी भाजी त्याला घेऊन आला आणि संध्याकाळ झाली. वारकऱ्यांना आपलं पूजा पाठ केलेला आहे, जेवण केलेलं आहे, त्या माणसाशी थोड्या गप्पा केलेल्या आहे, आपलं प्रभू चिंतन केलं ना. आता त्याला झोपायचंय. दिवस उन्हाळ्याचे होते.
तो म्हणे गरम होतं बाहेर सभा मंडपात झोपावं तर सभा मंडपाला काय असं याच्यासारखं गेट बीट नव्हतं. गावचे कुत्रे कसे आपल्याला माहित नाही. रात्रीची झोप लागली ना आलं कुत्र निली वळकुटीनं आपल्यालाच काही फाडलं तोडलं तर काय करायचं. त्याच्यापेक्षा आहे ना खोल्या मध्ये झोपू आपण. तो आपल्या रूम मध्ये गेला, त्यानं आपली वळकुटी आथरली आणि आता तिथं तो मस्त अंग टाकून झोपला. दरवाजा लावून घेतला. पण दिवस उन्हाळ्याचे त्याला गरम होऊ लागलं. मग त्यानं वर पाहिलं तर वर फॅन होता. म्हणजे चांगली व्यवस्था आहे, फॅन. त्याने ते बटन दाबलं पण काय बिघडलेलं तर काय माहिती, फॅन चालू आहे ना. गरम तर होऊ लागलं. बाहेर झोपावं तर डास आणि त्या कुत्र्यांची भीती. मग नुकतंच बांधकाम झालेलं होतं, स्लायडिंगच्या खिडक्या होत्या. ती खिडकी उघडायला गेलो तर ती खिडकी बी जाम. ती खिडकी उघडा ना, फॅन चालू आहे ना. त्याला रूम मध्ये गरम झालं बिचाऱ्याला. ह्या कानी त्या कानी ह्या कानी त्याने कशी तरी रात्र काढली. पाठी उठला, नदीवर स्नानाला गेला, पूजा पाठ केली आणि त्यानं आपली वळकुटी आवरून ठेवली. त्याला आता सगळे त्याचं आवरलेलं आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. रात्री त्याला गरम झालेलं आहे, फॅन चालू नाही झालेला, ती खिडकी पण उघडलेली नाही. त्यानं आता काय करावं? फॅन रिपेअर करावा, खिडकी रिपेअर करत बसावी, का आपली वळकुटी उचलावी पुढच्या प्रवासाला निघून जावं? काय वाटतं तुम्हाला त्यानं काय करायला पाहिजे? त्यानं वळकुटी बांधावी आणि पुढच्या प्रवासाला. दुसऱ्याचं पटकन कळतं आपल्याला, पण आपलं कळालं ना. आपण इथंच फॅन रिपेअर करत बसलो, खिडक्या रिपेअर करत बसलो, याचं लग्न जमत बसलो. आपण कुठं आपली वळकुटी तयार केलीये? आपण वाट सरू नये, आपण यात्रे करू नये का? आपण पंथस्थ नाही का? आपण इथं कायमचे राहायला आलोय का? अहो एक दिवस आपल्याला पण जायचंय. आपण पण वाट सरूय, यात्रे करूय, प्रवास करतोय रोज आपण. एक एक दिवस एक एक क्षण आपला मृत्यू आपल्याला मारतोय, मृत्यूच्या जवळ चाललोय. आपल्याला पण एक दिवस जायचंय. सावधान, मी त्याच्या करता नाही उदाहरण सांगितलं ते वाट सरू करता, आपल्या करताय. म्हणजे तुमच्या बरोबर मी पण. आपण पण आपली वळकुटी तयार करून ठेवायला पाहिजे. कधी निरोप येईल आणि आपल्याला जावं लागणार आहे. पिशवी भरून तयार ठेवा. किती साड्या घ्याल? तिकडं वर तिकडं बी नवरात्र लागतील तर मग एक एक दिवसाची एक एक रंगाची साडी लागेल ना तिकडं पण. ती पिशवी नाही भरायची आपल्याला. मग कशाची पिशवी भरायची? ज्ञानेश्वरी वाचून घ्या, पिशवीत भरा. गाथा वाचून घ्या, पिशवीत भरा. हरिपाठ पाठ करून घ्या, पिशवीत भरा. अखंड नामचिंतन करा. नामचिंतनानं पिशवी अशी दाबून दाबून भरा. ही वळकुटी पाठीवर घ्या आणि हीच शिदोरी, हीच वळकुटी आपल्याला सोबत मृत्यूच्या प्रसंगी सोबत येणार आहे. बाकी सगळं इथंच सोडून घेणार आहे. भात इथंच सोडून घेतात, गळ्यातलं इथंच काढून घेतात, कमरेचा करकुटा पण इथंच सोडून घेतात. इथलं काहीच नेता येत नाही. इथल्या फक्त दोन गोष्टी नेता येतात. एक पाप पुण्याचं गाठोडं आणि एक केलेल्या कर्माची शिदोरी. सगळं सोबत घ्यायचं आणि इथून आपण पांतस्थ म्हणून प्रवास करायचा. विठ्ठल तुम्हा आम्हाला नाही सुचलं, पण आज जे पांतस्थ आहे वैकुंठवाशी सौभाग्यवती मी नाही. हुशार. ती काही इथं खिडक्या बिडक्या रिपेअर नाही करत बसली, फॅन बिन नाही रिपेअर करत बसली. तिनं काय केलं? आपली वळकुटी बांधून ठेवली. ती म्हणे एक दिवस आपल्याला निरोप येणार आहे. आणि तिची वळकटी बांधून तयार झाली. बिचारीनं आज आपला प्रवास संपवला. पुढच्या प्रवासाला ती निघून गेली. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे? तर पक्षी अंगणी उतरती ऐसे आणि वस्ती कर वस्ती आला ऐसे. विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबा सांगतात त्या पक्षासारखे आपण जगलो, त्या पांतस्थ वाटसरू सारखं जर आपण जगलो आणि हे जगत असताना जर भगवंताचं चिंतन केलं, मग फळ काय हो आम्हाला? अभंगाच्या शेवटी एक जनार्दने शरणा, शरण एक जनार्दना, शरण एक जनार्दना, शरण एक जनार्दना, शरण एक जनार्दन, शरण एक
ऐशे असता भय कवन. जर आपण पक्षासारखं त्या पांथस्थासारखं आसक्ती विरहित जीवन जर जगलो, इथं गुंतलो नाही आणि जीवन जगताना अखंड भगवंताची शरणांगती केली, असं जर जीवन असेल तर मग कसली भीती आपल्याला. ऐशे असता भय कवन. भय म्हणजे भीती. सगळ्यात मोठी भीती जर आपल्याला कोणती आहे तर मृत्यूची भीती आहे, मरणाची भीती. भगवत नाम चिंतन केलं तर मरणाची भीती नाही वाटत. मरण सुखदायक वाटतं. कारण मरायचं सगळ्यांनाच आहे. येताना आपण काय असा इथं अमर बोर्ड लावून आलेलो नाहीये. आपले मागचे मेले, आजा मेला, पणजा मेला. आपल्याला पण एक दिवस जायचंच आहे ना, का राहणार आहे आपण इथं. आपण कोणाच्या 10व्याला श्राद्धाला गेलो ना, काय करायचं, तिथं गेल्यावर ज्यांचा 10वा श्राद्ध असतो ना त्यांचा फोटो लावलेला असतो. जसं आज या आईंचा लावलेला. ते फोटोकडे बघायचं, बघता बघता विचार करायचा, आज या माऊलीचा फोटो खुर्चीत आहे, बाई कधीतरी माझा बी फोटो का नाही राहणार, राहील ना बाई. आज त्या माऊलीचा परिवार इथं आहे, कधीतरी माझा पण परिवार. याचंच नाव आहे मृत्यू. आज ती आहे, उद्या आपण आहे, पर आपले मुलं आहे, प्रत्येकाला जायचं. ही परंपरा राहड गडगड चालूच राहणार आहे. मृत्यू अटळ आहे. जायचंय सगळ्यांना, हे बरोबर जरी असलं, सगळेच जातील हे बरोबर आहे. ही माऊली पण गेली, पण तिचं जाणं थोडं इतरांपेक्षा वेगळं आहे. काय वेगळं आहे? ती गेली पण तिच्या सोबत एक अतिशय महत्वाचा शब्द गेलेला आहे, तो म्हणजे वैकुंठवासी सौभाग्यवती. पती आहेत ना त्यांचे, हा सौभाग्यवती शब्द लई काम करून गेला. मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो त्याच्यापेक्षा वेगळा प्रवास या माऊलीला आहे. सौभाग्यवती स्त्रियांचा एक विशेष आहे. सीमेवर लढणारे जवान, पूर्वीच्या काळात पतीबरोबर सती जाणारी स्त्री आणि आजची सौभाग्यवती स्त्री यांना परत जन्म मृत्यू नसतो, कायमचा मोक्ष प्राप्त असतो. आनंदाने जाते ती, आनंदात राहते, तिथं कसलीच काळजी नसते तिला, खुश असते, प्रसन्न असते. काय जाणं तिचं रुबाबशीर असतं, हिरवे कपडे, सौभाग्याचे अलंकार, नाकात नथ, कपाळाला भाला मोठा कुंकू, हातात चुडा, पायात टप्पोरे जोडवे, जशी देवी नटली अशी रुबाबात जाते ना. ती जाते तेव्हा 33 कोटी देवता तिच्या स्वागताकरता उभे असतात. असे फुलं टाकतात तिला. स्वतः स्वर्गाचा राजा इंद्र ताट घेऊन तिला ओवाळायला येतो. ती विचारते, भाऊ कोण रे तू? आई साहेब, मी देवांचा राजा इंद्र. आणि कशाला आलो भाऊ इथं? आणि तुम्हाला ओवाळायला आलो, स्वागता करता आलो. ए इंद्र का पिंद्र, मी नाही ओळखत तुला, चरक सरक हो बाजूला. पांडुरंगानं माझ्या करता वैकुंठाचे दरवाजे उघडे केलेले, मला तिथं जायचे, बाजूला हो. त्याला सुद्धा बाजूला हो म्हणण्याची ताकद सौभाग्यवतीमध्ये असते. प्रसन्न आहे, आनंदात राहते तिथं. जसं श्रीमंताच्या घरी प्रत्येक कामाला नोकर असतात ना, तसा भगवान हा सगळ्यात श्रीमंत आहे, त्याच्या दरबारात दासी म्हणून, सेविका म्हणून यांना जागा मिळत असते. खुश असतात, सगळं आहे तिथं त्यांना. फक्त एकच वस्तू नसते तिथं, तिथं जेवण मिळत नाही. का बरं? कारण स्वर्गात अन्न शिजत नाही, स्वर्गात अमृत आहे प्यायला. आणि आपण मानव आहे म्हणून आपल्याला अमृत पिण्याचा अधिकार नाही, आपल्याला फक्त अमृत तुल्य पिण्याचा अधिकार आहे, अमृत नाही. तिथं अमृत आहे, पिण्याचा अधिकार नाही. त्यांना जेवण पाहिजे तर तिथं शिजत नाही. आता काय करायचं? म्हणून कुटुंबाची जबाबदारी. 3 मुलं आहे ना त्यांना, 3 सुना आहेत का इथं? फक्त वरती हात करा. 3 सुना, 2च दिसल्या, तिसरं तुम्ही. 3 सुना. पर्सनल आहे पण तरी विचारते, एकत्र राहतात सगळे? मग आनंदाची गोष्ट, चांगली.
का विचारलं मी 3 सुना आहेत का? तुमची जबाबदारी तिघींची. लक्षपूर्वक ऐका. तिथं जेवण नाही त्या माऊलीला, तिथं अन्न नाही शिजत, म्हणून तुमची जबाबदारी आहे सौभाग्यवतीच्या फोटोला रोज नैवेद्य असावा. हे जेवण तिला तिथं पोचतं. तुम्ही एकत्र आहे का असं का विचारलं मी? कारण स्त्रियांच्या अडचणी असतात. अडचणीच्या काळात नैवेद्य देता येत नाही, तो पितरांना देवातांना चालत नाही. एकीला अडचण आहे, दुसरीने स्वयंपाक बनवा. दोघींना अडचण आहे, तिसरीने बनवा. जर वेगवेगळे राहत असतील, अशा अडचणी जर आल्या, नाही त्या नाही राहत, पण असं बाकीचे कुटुंब आहेत ना जे वेगवेगळे राहतात, अडचण आली त्या स्त्रीला, मग त्या मुलगी असेल तिला स्वयंपाक बनवा, मुलगी नसेल मालकांनी काहीतरी आणावा पदार्थ हॉटेलमधून, तिला नैवेद्य दाखवावा, पण नैवेद्य असावा. तुमच्या तिघींची जबाबदारी. तुम्ही म्हणाला आम्हाला तिघींनाच का बरं सांगितलं तुम्ही? आम्हीच का करावं? का करावं म्हणजे तुमचं कर्तव्य. काय कर्तव्य? ती सासूबाई गेली तुमची, पण अशी सहज नाही गेली. जाता जाता तिचे सगळे अधिकार तुम्हाला देऊन गेली, विशेष त्यांची मोठी सुनबाई. तिचे सगळे अधिकार तुम्हाला दिले. सगळं कुटुंब तुमच्या भरोशावर ठेवलंय. तिचे मुलं तुमच्या भरोशावर ठेवून गेली. एवढंच नाही, तिच्या आयुष्याचा जोडीदार पण तुमच्या तिघांच्या भरोशावर सोडून गेली आहे. माझ्या मालकाच्या डोळ्यात पाणी जर आलं ना, तर तुम्हाला तिघींना जाब विचारेल मी. म्हणून तुमचं कर्तव्य आहे. त्या वयात तुमचे वडील असतील तुमच्या माहेरी, आपला बाप समजून सेवा करायची आहे. तिघी जणी आहात तुम्ही. सासऱ्याच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, नाही तर त्या माऊलीला वाईट वाटेल. तिन्ही मुलांचं काम काय, सुनबाईंचं काम काय, आणखी तुमची जबाबदारी. सकाळी उठल्या, झाडलोट झाली, स्नान झालं, तांब्याभर पाणी घ्यायचं, तुळशीला पाणी घालायचं. त्यांनीच नाही, आपण सगळ्यांनी रोज तुळशीला पाणी घालावं. 5 प्रदक्षिणा मारायच्या, तुळशीला हळदी कुंकू लावायचं, घरात जायचं. आता वर्षभर हा फोटो असा टेबलवर असेल, खाली असेल. आता उद्यापासून हा फोटो भिंतीला जाईल. वर्षभर फोटो भिंतीला अडकवण्याचा अधिकार नसतो. आता फोटो भिंतीला जाईल, काहीतरी तुम्ही व्यवस्था केली असेल तर तिथं जायचं, आईच्या फोटोजवळ जायचं, तिला हळदी कुंकू लावायचा. तिघींनी रोज डोकं टेकून नमस्कार करायचा. मी सांगते म्हणून नाही, प्रोसिजर आहे म्हणून नाही, श्रद्धेनं नमस्कार करायचा आहे तुम्हाला. तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य आहे. तिन्ही मुलांनी काय करायचंय? रोज आईच्या फोटोला नमस्कार करायचा. आणि बरं का भावांनो, जीवनात एखादा प्रसंग असा येतो, आपल्याला निर्णय घ्यायला सुचत नाही. ज्यावेळेस आपलं डोकं बंद पडतं त्यावेळेस आपण आई वडिलांचा आधार घेतो, विशेष मुलांचं आणि आईचं पटतं. आई काय करू ग असं विचारतो आपण आईला. तिला काही माहित नसतं, पण फक्त म्हणत असते, कर बाळा तू आहे मी तुझ्या मागं. असं म्हटलं तरी मुलाला आधार मिळतो, हिंमत येते. असा एखादा प्रसंग तुमच्या जीवनात आला ना, काय करावं सुचत नाहीये, तिच्या फोटो समोर जायचं, मनातल्या मनात तिच्याशी बोलायचं. आई असं नाही, असं आहे ग, काय करू मला सुचत नाही, तू सांग ना. ती माऊली आपल्याला मार्ग दाखवते. हा माझा अनुभव आहे. माझी पण अशीच गेली. सौभाग्यवती वडील आहेत. बाप फक्त बाप असतो, बापाला आई नाही होता येत. मी पण मानवी ना तुमच्यासारखी, कधीतरी मला पण अडचण येत असतील ना. तिला मुलं आहेत म्हणून तिचा फोटो मी माझ्या घरात नाही लावू शकत. आपले भाऊ जर असतील तर आपल्या आई वडिलांचे फोटो आपल्या घरी नसावेत, ते त्यांच्याच घरी असावेत. पण जेव्हा कधी मला काही सुचत नाही ना, मी पण जाते भावांकडं, तिच्या फोटो समोर माझ्या मनातलं सांगते, मला मार्ग मिळतात. हा माझा अनुभव आहे, करून बघा. आई येते, कधीच मुलांच्या रस्त्यात आडवी नाहीत, त्यांचे मार्ग मोकळे करते. पण ऐका, तिच्यासारखं जगात आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाहीये. आई गेली का प्रेम नावाचा समुद्र आटतो. परत या जगात आपल्यावर प्रेम करणारं कुणी शिल्लक राहत नाही. मनातला हा भ्रम काढून टाका, सगळे स्वार्थी आहेत, मेले.
काहीतरी मनात भावना ठेवून आपल्यावर प्रेम करतात. पण हे एकच व्यक्तिमत्व असं आहे, विनाकारण प्रेम करतं आपल्यावर, विनाकारण. काहीच स्वार्थ नसतो तिचा, फक्त माझ्या बाळांचं चांगलं व्हावं एवढाच उद्देश आईचा असतो. एकाच वाक्यात सांगते मला थांबायचंय. किती उपकार आहेत तिचे माहिती का? 3 मुलं आहेत ना तिला. हिशोब आहे, एका बाळाला जन्माला घालताना आईच्या शरीरातल्या 72 नाड्या तुटतात. तुटल्याय आपल्या आयांच्या, आणि आपल्या पण तुटल्याय आपल्या पोरांना जन्माला घालताना. हिशोब करायचा रोज. 72 गुणिले आपण जेवढे बहीण भाऊ आहे का तेवढा आकडा टाकायचा. जेवढं उत्तर येईल ना तेवढ्या तिच्या नाड्या तुटल्यानं आपल्याला इथं ठेवलं. मी रोज हिशोब करते. 72 गुणिले 3, 2 भाऊ आणि मी एकटीच आहे. जेवढं उत्तर येतं तेवढा आमच्या आईच्या नाड्या तुटल्यानं मला इथं बसवलंय. प्रश्न विचारायचा आपल्या मनाला, बदल्यात आपण तिच्यासाठी काय केलं? पाच वर्ष झाली मला उत्तर नाही मिळालेलं. तुम्हाला मिळतंय का बघा. आपल्या कातड्याची चप्पल शिवून तिच्या पायात घातली ना तरी उपकार भेटणार नाही. पत्रिका पाहिल्यावर माझ्या लक्षात नाही आलं श्राद्ध कुणाचं आहे, पण बरीच नातेवाईक मंडळी पाहिल्यावर लक्षात आलं की आपलं श्राद्ध आहे. पिंपळची मंडळी उपस्थित आहे तिथं. आमचा राजाराम भाऊ गरुडे तो माझा मावस भाऊ आहे. म्हणजे त्याचंही गाव, मामाचं गाव पिंपळद आहे, माझ्याही मामाचं गाव पिंपळद. माझी आई पिंपळदची शिरसाठांचीच होती, त्यामुळे त्याला कल्पना आहे आई जाण्याचं काही दुःख असतं, त्यांची पण गेली म्हणून. आई जाण्याचं दुःख जीवनात फार मोठं असतं. ह्या दुःखातून तिच्या परिवाराला भगवान दुःखातून सावरण्याची शक्ती देव. वैकुंठवासी सौभाग्यवती मीनाताई मधुकर भालेराव यांना आज आपल्यातून जवळ 1 वर्ष पूर्ण झालं. तिच्या जाण्यानं तिच्या मागं तिचा परिवार आहे. तिचे पती आहेत मधुकर वामन भालेराव. 3 मुलं आहेत, विजय मधुकर भालेराव, सचिन मधुकर भालेराव, संदीप मधुकर भालेराव. त्यांचे दीर आहेत राजेंद्र आणि योगेश. 3 सुना आहेत, नातवंड आहेत. गोकुळासारखा भरलेला परिवार आहे. या परिवारातून ती माऊली निघून गेली. या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती देऊन वैकुंठवाशी ही मीनाई माऊली भगवान आपल्या स्वरूपामध्ये तिला जागा देव अशी भगवंताकडे विनंती करून येथे सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनी राहती. यथामती यथावकाश भंगाचं चिंतन माझ्या अल्पमतेने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते स्वीकारा, चुकले असेल ते माझ्या वाणीचा दोष समजून माझे मला परत करा. आज भालेराव कुटुंबाकडे त्यांच्या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचा योग आला. नातेवाईक असतील पण त्यांचा माझा परिचय नाहीये. ही सेवा मला दापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून आलेली. मग भाऊ म्हणले, म्हणजे मी आल्यावरून म्हटले ना, दापूरकरांचं जेल रोडला स्वागत आहे. पण ते म्हणले ताई फक्त राहतात जेल रोडला, पण दापूरच्याच मुलगी आहे, दापूरचीच बहीण आहे. हे खरं आहे. दापूरकरांचे माझे जणू नाळच जोडलेले आहेत. आठवड्यातून 2-3 सेवा दापूरलाच असतात. दहावा असलं फोन मलाच, श्राद्ध असलं फोन मला, सप्ताह असला फोन मला. माझी तारीख शिल्लक नसेल तर त्यांचे फोन दुसरीकडे फिरतात. एवढं गेल्या 25 वर्षापासून दापूर ग्रामस्थांचं माझं प्रेम आहे. असं अतिशय माझ्यावर प्रेम करणारे हे गाव. विचारलं की इथली सेवा आहे, मग तुमच्याकडून कशी काय? तेव्हा अण्णांकडनं कळालं आणि ते संतोष भाऊंचाही मला फोन आला तेव्हा कळालं. मला वाटतं त्यांची सासरवाडी दापूरची, बरोबर आहे का? म्हणजे दापूरची मुलगी भालेरावांना दिली असंच ना. त्या नात्यानं ही सेवा दापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. मग त्या सेवेकरता सगळं भजनी मंडळ दापूरचंच उपस्थित आहे. त्यांचे आभार.
गायनाची साथ संगत करणारे, दापूर गावाला सांभाळून घेणारे. म्हणजे आज डबल ड्युटी झाली, पुढं पण आणि मागं पण. आहे का नाही, दोन्ही ठिकाणी म्हणायचं, मागं आणि पुढं. असे अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व, अहंकार विरहित जीवन जगणारे व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज शेळके चापडगाव यांची उपस्थिती आहे, त्यांचे पण आभार. बाकी सगळे दापूर ग्रामस्थ उपस्थित आहे, भजनी मंडळ, त्यांचे पण आभार. आणि पाहुणे म्हणून काकांना पहिल्यावर लक्षात आलं, आमचे उत्तम काका हे दुगावचे आहेत, दुगाव गिरणारा. आणि मग त्यांना पहिल्यावर लक्षात आलं नातेवाईकच असेल हे श्राद्ध म्हणून. काका उपस्थित आहे, त्यांचे आभार. आणि गोड मृदंगाची साथ करणारे दापूर गावचे भूमिपुत्र हरिभक्तपरायण सुनील महाराज, त्यांचे पण या ठिकाणी आभार. आज सगळं सिन्नर तालुक्याचंच आहे, सिस्टीम पण तिकडचीच आहे. सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध असणारी साऊंड सिस्टीम, अतिशय सोज्वळ असं व्यक्तिमत्व, ज्याला राग नाही रोज नाही. आणि असा सिस्टीमवाला तुम्ही पाहिलाच नसेल का तो वारकऱ्याच्या पेहरावात आहे. नेहरू शर्ट आहे, पॅन्ट आहे, डोक्यात टोपी आहे, शिवाय कपाळाला अष्टगंध आहे. त्याच्या सिस्टीमवरचं रक्षण करणारे पांडुरंग आहे, माऊली, तुकोबराय, साधू संतांशी निगडीत भजनी मालिका पण एखाद्याला अभंग आडला तर लगेच मालिका घ्यान पा, एवढी व्यवस्था करणारे साऊंड सिस्टीम. बरं असंच नाही, ऑपरेटिंग इतकी सुंदर, एकदा कीर्तन सुरू झालं माईक त्यानं लावलं का परत सचिनकडे बघायचं कामच नसतं. अतिशय सुंदर अशी सिस्टीम. आमचा सचिन दादा गोंदेकर, त्यांचे पण या ठिकाणी आभार. उपस्थित जनसमुदाय आपले सुद्धा आभार मानून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. या कामाकरता, या कार्याकरता अतिशय सुविधायुक्त असणारं हे मंदिर आहे, ही जागा आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर, नांदुरगाव. हे त्यांचं खूप सुंदर इथं नियोजन आहे, इथं सगळी व्यवस्था असते. वास्तविक आता कार्यक्रम भालेरावांचा दिलाय दापूरकरांनी, कीर्तन माझं, नीलकंठेश्वर मंदिराचा काही संबंध नव्हता, पण यांचा माझा एवढा घनिष्ठ संबंध आहे दापूरकरांसारखा. रात्री उशिरा आल्यामुळे अजून आमचे चालक झोपेतच होते. मला येण्याची पंचायत होती, नितीन भाऊंना फोन केला, दिंडे, म्हटलं भाऊ मला तुम्ही घ्यायला या. जे अगदी असे बंधू सारखे प्रेम करणारं हे गाव, त्यांचे पण या ठिकाणी आभार. इथेच पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.